पद्मभूषण डॉक्टर वसंतराव पाटील कॉलेज तासगाव येथील वाणिज्य शाखेची 1997 सालची आपली ही हर होणारी बॅच आणि आज बऱ्याच अथक परिश्रमानंतर आपला हा स्नेह मेळावा आज येथे आयोजित केलेला आहे। तेव्हा सर्वप्रथम उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींचे आणि आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या गुरुजनांचे कोडोदे सर आणि एन पाटील सरांचे मी आपल्या ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत करते। पूर्ण मुलींच्या वतीनं एक मनोगत मांडते। आज आम्ही फार खुश झालेलो आहोत कारण लग्न झाल्यानंतर आमचं नाव सुद्धा आमच्याबरोबर येत नाही। फॅमिलीचं नाव तिथेही नाव बदलतो, आडनाव बदलतो। आज 27 वर्षानंतर ती जुनी ओळख आज आम्हाला मिळाली। आज आम्ही आमच्या नावानं आम्ही एकमेकींना हात मारलो। खरोखरच हा आनंद फार मोठा आहे, बरोबर आहे? टाळ्या जोरदार। खऱ्या अर्थाने आवाज क्लिअर ऐकू ते पाठीमागे खऱ्या अर्थाने स्वर्णकाळ संस्कारशील असा तो काळ जेव्हा मुलं मुली एकमेकांशी बोलणंही अगदी अद्भुत वाटायचं। एखाद्या कॉलेजच्या मुलाजवळ 2 व्हीलर असणं म्हणजे कौतुकास्पद वाटायचं। ठराविक संख्येतच असायचे पण त्याचं फार मोठं असं पडायचं। इतकंच काय पण माळावरती येताना एखाद्याला लिफ्ट जरी मिळाली तरी आपल्याला भरपूर असा मोठा आनंद व्हायचा। कॉलेजमधल्या म्हणजे आज आपण बरेच जण बऱ्याच ठिकाणी पार्ट्या करतो आहोत पण आपली मोठी पार्टी म्हणजे कॉलेज कॉर्नरचा वडा। तो वडा खाणं म्हणजे आपल्याला मोठं स्वर्गसुख होतं। मी कदाचित हे आपल्या सगळ्यांचं मनोगत हेच असेल। कॉलेजमध्ये गॅदरिंग म्हणजे ज्यावेळेस आपलं कॉलेजमध्ये गॅदरिंग होत होतं त्यावेळेस मला खरोखर असा भास होत होता की फिल्मसृष्टीमधले कसलेले अभिनय करणारे सगळे कलाकार जणू काही आपल्या कॉलेजमध्येच अवतरलेले आहेत। असं आपलं ते कॉलेजचं गॅदरिंग होतं। सणासुदीला एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देण्याची रीत खरंच मस्त होती। काही बोल, काही अबोल भावना हळूवार गुपित राखत म्हणजे काही जणांच्या बाबतीत ही गोष्ट घडलेली असणार आहे। ते गुलाबीपणाचे दिवस आणि कुठेही संस्काराचे उल्लंघन न करता हा शब्द फार महत्त्वाचा आहे। सर मला वाटते तुम्ही या शब्दाशी फार सहमत असाल। कुठेही संस्काराचे उल्लंघन न करता भविष्यासाठी तयार होण्याचा, सक्षम होण्याचा तो काळ म्हणजे आपलं कॉलेजमधील जीवन। आणि आता कॉलेजमध्ये हिरोईन असणारे हे स्टार म्हणजे आपण सर्वजण आता सांसारिक जीवनामध्ये खऱ्या अर्थाने स्टार झालेले आहेत। तेव्हा ते गुलाबी स्वप्नातील व्यक्ती आता आई बाबाच्या पदावरती जाऊन मॅच्युरिटीने अति समंजसपणानं वागत आहे। स्वप्नामध्ये रमणाऱ्या या सर्व मित्र आणि मैत्रिणी आता मुली स्पेशली डबा करा, मुलांचे करा, सासू सासऱ्यांची आवरा, सगळ्यांची सेवा करा आणि मुलं मात्र कर्तव्याला लागून फक्त काम काम आणि फक्त कर्तव्य निभवत आहे। त्यांनी स्वतःला अक्षरशः कामासाठी वळवून घेतलेलं आहे। तेव्हा आपल्या सगळ्या ग्रुपच्या वतीने म्हणजे काही लीडर जी मुलं आहेत त्यांनी ठरवलं की आपण एकत्रित यावं। त्याचा उद्देश हा होता की त्याच्यामधला तो आणि तिच्यामध्ये ती ही पुन्हा एकदा आपल्याला मिळावी आणि ती शोधण्यासाठी हा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे। त्या दंगामस्तीच्या त्या गुलाबी दिवसांच्या आता प्रश्न मला पडतो गुलाबीचा रंग का आणि विशेष म्हणजे फेट्याचा रंग पण गुलाबीच घेतलाय। काळा निळा पिवळा गुलाबी रंग असं का म्हणतात हे काही आजपर्यंत कधीच उघडलेलं नाही आहे पण त्या गुलाबी दिवसांचा आणि आपण जे छान आठवणी जगलेलो आहोत तो पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा देण्याचा हा कार्यक्रम म्हणजे हा स्नेह मेळावा। तेव्हा पुनश्च अगदी खरंच मनापासून या सोहळ्याला तुम्ही सगळेजण आलेला आहात। स्वतःची जी जी कामं आहेत ती थोडा वेळ बाजूला सरतो काही जणांनी आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करून इथे उपस्थित झालेला आहात। त्यामुळे मनापासून अगदी तुम्हा सर्वांची मी सहर्ष स्वागत करते। एकदा टाळ्या स्वागत। तसं पाहता आयुष्याचं गणित मांडलं तर सगळ्यांच्या बरोबर जमेची बाजू खूप छान आहे, खूप स्ट्रॉंग झालेली आहे। परंतु आपण जे हरवलं ते बालपण, ती तरुणाई ती खरंच पुन्हा मिळवता येत नाही। गेलेली वेळ पुन्हा आपल्याला परत रिकॉल आपण त्याला करू शकत नाही आणि खरोखरच त्या वेळेला त्यावेळेस त्या ज्या उबदार आठवणी होत्या
त्यांना उजाळा देण्यासाठी आज आपण इथे एकत्रित आलेलो आहोत. आणि हा स्नेह मिळवण्यासाठी मी एवढंच बोलेन, काश फिर मिलने की वजह मिल जाए, काश फिर मिलने की वजह मिल जाए, साथ जितना भी बिताया वो पल मिल जाए. काश फिर मिलने की वजह मिल जाए, साथ जितना भी बिताया वो पल मिल जाए. चलो अपनी अपनी आंखें बंद कर लेते हैं, चलो अपनी अपनी आंखें बंद कर ले, क्या पता ख्वाबों में गुजरा हुआ कल मिल जाए. हे स्वप्न जे खरोखर आत्तापर्यंत गेले 27 वर्ष खरोखर हा फार मोठा काळ आहे. आणि आज आपण कोणाच्या वेळेस भेटलो आहोत त्यावेळेस असा फील आला की आत्ताच आपण कॉलेजमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आत्ता आपण सगळेजण एकमेकांशी भेटणार आहोत. आणि हे म्हणजे खरं मैत्रीत्व. आणि अशा या आनंदी सोहळ्याच्या मेळ्यास आज आपल्याला खऱ्या अर्थाने जे हाडाचे शिक्षक आपण ज्यांना म्हणू शकतो, ज्यांनी इंग्रजी म्हणजे 26 अक्षर आहेत अल्फाबेट्समध्ये, त्यांना शिकवून आपला पाया भक्कम केला. आणि मराठी मीडियम असतानाही स्पेशली सांगतो, आज मराठी मीडियममध्ये आपण असतानाही आज ग्लोबल स्तरावरती सुद्धा आपण इंग्लिश फ्लुएंटली बोलू शकतो आहोत. ते आपल्या AM पाटील सरांच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या स्वागत करतात. अंक बघितले तर 9, 0 ते 9, पण पडोली सरांनी आपल्याला त्यांच्याशी अशी गट्टी घालून दिली, म्हणजे मी तरी गणित म्हटलं की लांब पडणारी नव्हती, पण सरांच्या त्या शिकवण्यामुळं खरोखर गणित एवढं सोपं असू शकतं, म्हणजे अकाउंट स्टॅटिस्टिक्स हे पहिल्यांदा कळलं. त्यामुळे त्यांनी जे आम्हाला त्या अंकांची गट्टी घालून दिली आणि जे आम्हाला अतिशय सुलभरित्या शिकवलं ते खरोखरच फार कौतुकास्पद आहे. एकदा अशा आपले सर चंद्रकांत पडोली सर यांच्यासाठी जयंत. मी पुनश्च एकदा आपल्या सर्व ग्रुपच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सहर्ष स्वागत करते. तसं आम्ही नेहमीच पडोले सरांच्या सानिध्यामध्ये असतो. आणि आज एक गोष्ट मात्र अगदी प्रामाणिकपणानं तुम्हाला सांगायची, जेव्हा कधी आपले गुरुजन दिसतात तेव्हा आपलं कर्तृत्व, तो आनंद असतो ना, तो त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतो. म्हणजे मी केव्हाही पडोले सरांना भेटते त्यावेळेस खरोखर म्हणजे एक वडीलधारी माणूस ज्या आस्थेनं ते चौकशी करतात, किंवा माझीच नव्हे म्हणजे माझ्याकडून सगळ्यांची चौकशी ते नेहमीच करत असतात. तर ही जी आस्था आहे, हे कनेक्शन आहे, हे म्हणजे आत्ताच्या घटनेला ते कदाचित तेवढं मोठं बाकीच्या शिक्षकांमध्ये नसेल किंवा तो आनंद बाकीच्या विद्यार्थ्यांना मिळेलही नसेल. आपण बरोबर फार नशीबवान पाहिजे आहोत की आपल्याला असे गुरुजन भेटलेले आहेत. एकदा म्हणजे गुरुजनांच्याबद्दल बोलताना अगदी 4च वेळी मी असं सांगू इच्छिते, एक बार किसी आवाज पाठीमागेपर्यंत बरोबर येतो, व्यवस्थित शब्द कळतात. किसी शिक्षक से पूछा, क्या करते हो आप, क्या करते हो आप. शिक्षक ने बड़े शान से सुंदर जवाब दिया, सुंदर सुर सजाने को साज बनाता हूँ, सुंदर सुर बनाने का साज बनाता हूँ, नौ सीखे परिंदों को बाज बनाता हूँ, चुपचाप सुनता हूँ शिकायतें सबकी, चुपचाप सुनता हूँ शिकायतें सबकी, तब दुनिया बदलने का आवाज बनाता हूँ. समंदर तो परतता है, अब समंदर तो परतता है हौसले पक्षियों के, समंदर तो परतता है हौसले पक्षियों के, और मैं डूबती कश्तियों को जहाज बनाता हूँ. बनाए चाहे कोई चांद पे बुर्ज खलीफा, बनाए कोई चांद पे बुर्ज खलीफा, मैं तो कच्ची ईंटों से ताज बनाता हूँ. आणि अशा रीतीनं आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला हे घडवणारे दोन्ही शिक्षक आपल्याला इथं आहेत. त्यामुळं खरोखर मी त्यांना मनापासून एकदा पुनश्च एकदा स्वागत करते. आणि आपल्या रीतिरिवाजानुसार आपल्या परंपरेचा मान ठेवून आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. तर दीप प्रज्वलनासाठी मी सरांना आमंत्रित करते.